हॅलो एव्हरीवन. आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आप्पे आणि चटणीची रेसिपी. त्यासाठी मी घेतलं आहे रवा, दही, थोडंसं मीठ, 2-4 मिरच्या, कढीपत्ता आणि 1 इंच अद्रकचा तुकडा. सगळ्यात पहिला आपण एका बाउलमध्ये 1 वाटी रवा, 1 वाटी दही मिक्स करून घ्यायचं आहे. आपण जेवढा रवा घेतलेला आहे तेवढंच दही पण घ्यायचं आहे. दोन्हीची क्वांटिटी सेम ठेवायची आहे. आपण इडली करतो, इडलीच्या पिठाने पण आप्पे बनवू शकतो, पण हे झटपट होतात. आपण याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे. थोडंसं जास्त झालं तरी चालतं, कारण रवा पाणी शोषून घेतो. हे मिक्स करून घ्यायचं आहे. आपण इडलीचं पीठ बनवतो सेम तसंच मिश्रण होऊ द्यायचं आहे. हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. आपले पीठ छान तयार होत आहे. हे असं तयार करून घ्यायचं आहे. आता आपण यामध्ये मिरची, अद्रक आणि कढीपत्त्याचे छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत. एका कढईमध्ये आपण तेल घेऊ. 1 चम्मचच तेल घ्यायचं आहे. तेल गरम झाले. आपण हे मिरची, अद्रक आणि कढीपत्त्याचे तुकडे घालून घेऊ याच्यामध्ये. थोडेच फ्राय करून घ्यायचे, जास्त नाही फ्राय करायचे. याच्यामध्ये अगदी हलके फ्राय करायचे. हे छान फ्राय झालेत आपले मिरची, अद्रकचे तुकडे. तर आपण हे आता पिठात ओतून घेऊ. तडका दिल्यासारखे टाकून घ्यायचे त्याच्यामध्ये, आणि हे राहिलेलं पण आपण पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे. तुम्हाला मिरची जास्त आवडत असेल तर तुम्ही आणखी टाकू शकता. कढीपत्ता पण जास्त आवडत असेल तर कढीपत्ता पण जास्त टाकू शकता. हे मिक्स करून घ्यायचं आहे छान. हे मिश्रण तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही 1 तास छान मुरवायला ठेवायचं हे पीठ, आणि टाईम नसेल तर अर्ध्या तासात बनवले तरी चालतात. याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालून घेऊ. परत हे मिक्स करून घ्यायचं आहे, आणि आपण याला आता साईडला ठेवू. अर्धा तास, 1 तास तुम्हाला टाईम असेल तसं ठेवायचं हे पीठ मुरवण्यासाठी. तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊ. चटणीसाठी मी छोटी वाटी शेंगदाणे घेतली आहेत, साखर, कोथिंबीर, मिरची आणि लसणाच्या 5-6 पाकळ्या घेतलेत. कोथिंबीर मी मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुवून घेतली आहे. कोथिंबीर मिठाच्या पाण्यात धुतल्यामुळे केमिकल फ्री होते. तुम्ही पण तशीच कोथिंबीर धुवून घ्यायची आहे. त्याच्यावरती केमिकल फवारणी असेल तर ती निघून जाते. एका कढईत आपण शेंगदाणे भाजून घेऊ. शेंगदाणे मंद आचेवरतीच भाजून घ्यायचे, नाहीतर वरून करपले जातात आणि मध्ये कच्चेच राहतात. मग आपले शेंगदाणे छान भाजले आहेत. आपण हे काढून घेऊ.
याला थंड होऊ द्यायचे शेंगदाण्यांना. आता एका मिक्सर बाउलमध्ये आपण शेंगदाणे थंड झाल्यानंतरच घ्यायचे शेंगदाणे, कोथिंबीर, ही मिरची घेतलेली आपण, चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं, थोडीशी साखर घ्यायची, लसणाच्या पाकळ्या पण टाकून घ्यायच्या त्याच्यामध्ये आणि थोडंसं पाणी टाकून घेऊ आणि बर्फाचे 2-4 तुकडे पण टाकून घ्यायचे म्हणजे आपल्या चटणीचा रंग बदलणार नाही. बर्फाचे तुकडे नाही घातले तर लवकर चटणीचा रंग काळा पडतो. आपली चटणी अशी तयार झाली आहे. तुम्ही याच्यामध्ये आणखीन पाणी टाकून घेऊ शकता. मी थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे. आता आपण याला तडका देऊ. मध्ये आपण थोडंसं तेल गरम करून घ्यायचं आहे, 1-2 चम्मच, आणि तेल चांगलं गरम झाल्यानंतर मोहरी टाकायची आहे, अर्धा चम्मच मोहरी आणि थोडासा कढीपत्ता, आणि या चटणीला तडका देऊन घ्यायचा आहे. हे पहा, आपली चटणी छान तयार झाली आहे. आता आपण एक कांदा आणि थोडी कोथिंबीर कट करून घेऊ. कांदा बारीक बारीक कट करून घ्यायचा आहे, कोथिंबीर पण बारीक कट करून घ्यायची आहे, आणि हे आपण आपल्या पिठात टाकून घ्यायचं आहे. रव्याच्या पिठामध्ये, रवा आणि दहीच्या मिश्रणात, आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये आपण थोडा खायचा सोडा टाकून घ्यायचा आहे, अगदीच पाव चम्मचपेक्षा पण अर्धा. परत हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे, आणि परत आपण आता थोडीशी लाल मिरची पावडर टाकून घेऊ. याच्यामुळे आपले छान रंग पकडतील, छान कलर येईल त्यांना. हे छान मिक्स करून घ्यायचे, 1 मिनिट छान मिक्स करत राहायचे म्हणजे आपले आप्पे स्पंजी होतील. आपण हे मिश्रण छान मिक्स करून घेतले. आता आप्पे पात्रामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचे, आणि छोट्या चम्मचने हे आपण तयार केलेलं मिश्रण टाकून घ्यायचे. हे पहा, असे छोटे छोटे टाकून घ्यायचे चम्मचने, आणि याला झाकून ठेवायचे 3 ते 4 मिनिट, मीडियम आचेवरती झाकून ठेवायचं असं. आणि 3-4 मिनिटानंतर हे छान वाफले जातील, मग त्यांना पलटून घ्यायचं आहे. हे पहा, आपले आप्पे छान एकदम पाणीपुरीच्या पुरीसारखे छान झालेत, एकदम मस्त. जे तुम्हाला वरून थोडेसे कच्चे वाटतील त्यांना थोडा वेळ ठेवायचं आहे. जे वाफलेत वाटतं त्यांना पलटून घ्यायचं आहे. रंग पण छान आला यांना, छान भाजले गेलेत आपले आप्पे, छान तयार झालेत एकदम. आपण यांना आता काढून घेऊ. खूप छान झाले. ही चटणी आणि आप्पे खूप छान लागतात.
तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.